Dear student, in today's lecture, we are going to study a very important properties of solids. Uh, we know properties of solid is depends upon its structure and its composition. आपण आपल्या सिलेबस मध्ये दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टीज पाहणार आहे सॉलिडच्या. पहिली प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिक प्रॉपर्टी आणि दुसरी प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. या दोन्हीही प्रॉपर्टी सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू तर महत्त्वाच्या आहेतच, पण डे टू डे लाईफ मध्ये पण याच प्रॉपर्टीच्या भरोशावर आपण मटेरियल वेगळ्या वेगळ्या आपण जागेवर वापरू शकतो. म्हणजेच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायसाठी कोणतं मटेरियल, कोणता कसा सॉलिड वापरायचा, तो सॉलिड कसा असला पाहिजे. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड मध्ये वापरायचा आहे आपल्याला, तर तो सॉलिड कसा असला पाहिजे, त्यात काय कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असल्या पाहिजे किंवा तो त्याच्यामध्ये आता त्याच आपण स्टडी करणार आहे या लेक्चर मध्ये. आता सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड च्या भरोशावर आपण बेसिक क्लासेस मध्ये म्हणजे 8वी पासून आपण शिकतो आहे की असे मटेरियल जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात त्याला आपण कंडक्टर्स म्हणायचो. असे मटेरियल जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, त्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी पास होत नाही, त्याला आपण इन्सुलेटर म्हणायचो. फक्त ही टर्म जराशी आपल्याला नवीन आहे, ती म्हणजे सेमीकंडक्टर. आता पहा, ही डेफिनेशन आपण लिहिणार नाही 12वीत जे डेफिनेशन लिहिणार त्याच्यासाठी आपल्याला एक बेसिक टर्म्स पाहिजे. आता जरा लक्ष द्या, एखाद्या मटेरियलची, एखाद्या सॉलिडची आपल्याला इलेक्ट्रिक प्रॉपर्टी मोजायची आहे. इन ऑर्डर टू मेजर, काय मेजर करायचे आहे, इलेक्ट्रिक प्रॉपर्टी मोजायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला मदत करते कंडक्टिव्हिटी. तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी मेजर करायसाठी आपण एक फिजिकल क्वांटिटी वापरतो ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. याला आपण इंडिकेट करतो के म्हणजे कपानी, आणि याचं जे युनिट आहे इट इज इनव्हर्स, म्हणजेच इनव्हर्स ऑफ रेजिस्टिव्हिटी. त्याचं युनिट राहील ओम इनव्हर्स आणि मीटर इनव्हर्स, और यालाच सायमन मीटर इनव्हर्स हे पण युनिट आहे. तर आपल्याला जर एखाद्या कोणत्याही सॉलिडची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी मोजायचं आहे तर आपण काय मोजतो त्याची, आपण मोजतो त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एखाद्या सॉलिडची मोजली तर एक पर्टिक्युलर रेंज मध्ये येईल, आणि जर ती एक पर्टिक्युलर रेंज मध्ये येत असेल तर त्याला एक पर्टिक्युलर मटेरियल म्हणायचं. बरोबर. आता पहा, त्या रेंजच्या भरोशावर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कुठून कुठपर्यंत असली तर त्याला कंडक्टर म्हणायचं. बरोबर. तर त्याच्यासाठी आपण पाहतोय की असे मटेरियल ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची रेंज 10⁴ पासून 10⁴ मॅक्सिमम 10⁻⁷ पर्यंत ओम इनव्हर्स मीटर इनव्हर्स एवढी कंडक्टिव्हिटीची रेंज असली तर त्याला म्हणायचं आपण कंडक्टर्स. आता ही 10⁻⁴ मॅक्सिमम कंडक्टिव्हिटी कोणाची असेल तर जनरली मेटलची सगळ्यात जास्त कंडक्टिव्हिटी राहते. बरोबर. तर असे सॉलिड्स ज्याची कंडक्टिव्हिटी रेंज हे 10⁻⁴ पासून 10⁻⁷ पर्यंत 10⁻⁷ ओम इनव्हर्स मीटर इनव्हर्स एवढी आहे त्याला आपण म्हणायचं कंडक्टर्स. ही झाली डेफिनेशन कंडक्टर्सची. द सॉलिड विच हॅव कंडक्टिव्हिटी रेंज इन बिटवीन 10⁻⁴ to 10⁻⁷ ओम इनव्हर्स मीटर इनव्हर्स इज नोन एज कंडक्टर. कंडक्टर्स हे दोन प्रकारे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. एक म्हणजे मेटॅलिक कंडक्टर जे फ्री इलेक्ट्रॉन मुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, किंवा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात कशामुळे, फ्री आयन्स मुळे. तर आपण फ्री आयन्स मुळे कंडक्टिव्हिटी हे पाहणार आहे आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाच्या युनिट मध्ये. आता पाहणार आहे आपण मेटॅलिक कंडक्टर. अजून एक गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे की कंडक्टिव्हिटी इज डिपेंड अपॉन नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. जेवढे त्या मेटलकडे फ्री इलेक्ट्रॉन असेल, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल, तेवढी जास्त कंडक्टिव्हिटी. म्हणजे कंडक्टरच्या एक्झाम्पल मध्ये कोण आलं, कंडक्टरच्या एक्झाम्पल मध्ये आले मेटल्स, सगळे मेटल्स त्याच्यामध्ये येते. त्यानंतर इन्सुलेटर कोणाला म्हणायचं, द सॉलिड विच हॅव कंडक्टिव्हिटी रेंज इन बिटवीन 10⁻⁻20 खूप कमी टू 10⁻⁻10 ओम इनव्हर्स मीटर इनव्हर्स आर नोन एज इन्सुलेटर. इन्सुलेटर चे काही एक्झाम्पल जर पाहतो म्हटलं तर हे कोण असतात, नॉन मेटल. फॉस्फरस आला, सल्फर आला, रबर आला, सेल्युलोज आला, हे जे आहेत हे आहे इन्सुलेटर. दे डझंट अलाउ इलेक्ट्रिसिटी टू पास थ्रू इट. डेफिनेशन मध्ये तुम्हाला ही रेंज लिहायची आहे. त्यानंतर तिसरा पोर्शन सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर कोणाला म्हणायचं, सेमी म्हणजेच मधात म्हणजेच कंडक्टर पेक्षा त्याची कंडक्टिव्हिटी कमी राहील आणि इन्सुलेटर पेक्षा जास्त राहील. कोणत्या रेंज पर्यंत राहील तर 10⁻⁶ पासून
तर मॅक्सिमम किती 10⁴ ओम इनव्हर्स मीटर इनव्हर्स एवढी जर असेल तर त्याला म्हणायचं सेमी कंडक्टर. याचे एक्झाम्पल मेटॉलाइट्स. मेटॉलाइट्स कोण आहे? सिलिकॉन, जर्मेनियम, नंतर आर्सेनिक, हे काही मेटॉलाइट्स आहेत. कशाचे एक्झाम्पल? सेमी कंडक्टरचे एक्झाम्पल. अजून एक गोष्ट केमिस्ट्रीत आपण पाहिली होती की यायलाच आपण काय म्हटलं होतं की पिरियडिक टेबल मध्ये जेवढेही एलिमेंट आहेत त्याला पण आपण अशाच प्रकारे कॅटेगराइज करू शकतो ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज. असे मटेरियल जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात त्याला मेटल्स म्हटलं आपण. त्यानंतर जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही त्याला आपण नॉन मेटल म्हटलं होतं. आणि जे एलिमेंट ज्याची कंडक्टिव्हिटी इन बिटवीन असते दोघांच्या त्याला आपण म्हटलं होतं मेटॉलॉइड्स. आता यानंतर लेक्चर मध्ये आपण पाहणार आहे की का बरं एखादा मटेरियल हा गुड कंडक्टर आहे किंवा का बरं एखादा मटेरियल हा इन्सुलेटर आहे. तर हे समजावून सांगण्यासाठी आपल्याला ब्रीफ मध्ये बँड थिअरी समजून घ्यावं लागेल. नाउ लेट्स बिगिन विथ बँड थिअरी. बँड थिअरी इज अ एक्सटेन्शन ऑफ एमओटी. एमओटीचं एक्सटेन्शन आहे. म्हणजेच सगळ्यात पहिले तर आपल्याला बँड थिअरी समजायसाठी ब्रीफ मध्ये थोडीशी माहिती असली पाहिजे. कशाची? तर एमओटी थिअरीची. एमओटी थिअरी काय म्हणते? जेव्हा दोन ऍटमच्या, सपोज ऍटम ए आहे, सपोज मी घेतो आता लिथियम घेतला. लिथियम मधला 1s, दोन ऍटम घेतले, एक लिथियम हा, एक लिथियम हा, बरोबर. दोन लिथियमचे ऍटम, कोणती पण एक ऑर्बिटल घेतो, 1s घेतली आणि याच्यात काय असते 2s1 2s1. ठीक. तर पहा आता ह्या लिथियमची ही 1s ऑर्बिटल, ऍटॉमिक ऑर्बिटल लिथियमच्या दुसऱ्या लिथियमच्या 1s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होते. म्हणजे एमओटी मध्ये होते काय? तर एमओटी मध्ये दोन ऍटॉमिक ऑर्बिटल ऑफ डिफरंट ऍटम अंडरगोज कॉम्बिनेशन टू फॉर्म सेम नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. त्याच्यापासून काय तयार होतात? सेम नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. जसं याच्यापासून दोन होईल, एकाचं नाव होते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि दुसरं जे आहे त्याचं नाव होते अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, ABMO. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? याच्यामध्ये सपोज 1 इलेक्ट्रॉन आहे. मी फक्त 1sच कन्सिडर करतोय, 2s आपण नंतर कन्सिडर करता येईल. तर आता 1s साठी सपोज याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहे, 1s2, बरोबर. आता जरा पहा, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन जाईल आणि याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन जाईल. अशा प्रकारे दोन ऍटॉमिक ऑर्बिटल, फक्त मी 1sच वापरले आहे. अशा प्रकारे आपल्याला 2s चे करता येईल. ठीक आहे, 2p चं पण करता येईल. तर दोन ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाल्या 1s, त्याच्यापासून दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. म्हणजे जेवढ्या ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात तेवढ्याच मॉलिक्युलर ऑर्बिटल कंबाईन होतात. हा एमओटीचा प्रिन्सिपल आहे. त्याच्यानंतर जे ओव्हरलॅप होणारे ऍटॉमिक ऑर्बिटल आहेत त्याच्यामध्ये एनर्जी दोघांची सारखी असली पाहिजे. म्हणजे सारख्याच एनर्जी वाल्या ऑर्बिटल ह्या ओव्हरलॅप होतात. आणि तिसरी गोष्ट, जे ओव्हरलॅपिंग आहे ते मॅक्सिमम एक्सटेंट पर्यंत असलं पाहिजे. याच्यामधली लोअर एनर्जी वाली ही जास्त स्टेबल असते आणि याची स्टेबिलिटी हे कमी असते. आपण 11वी डिटेल मध्ये पाहिलं आहे. ठीक. आता मी समजावून सांगायचा प्रयत्न करतो एमओटी या क्रिस्टलाइन सॉलिड साठी कसं होते. ठीक आहे. आता पहा, सपोज मी एक ऍटम घेतला मॅग्नेशियमचा एक ऍटम घेतला. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन और एनर्जी लेवल पहा, 1s 2s म्हणजे 1s2 2s2 2p6 3s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. 3p0. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं आहे? ऍटमचं. कायच्या भरोशावर लिहिलं आपण? तर 3 प्रिन्सिपल रूलच्या भरोशावर लिहिलाय. म्हणजे हंड्स रूल आला, त्यात अबोज प्रिन्सिपल आला, पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल आला. त्याच्या भरोशावर आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. आणि पॉलिशने म्हटलं होतं की एका ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन राहू शकतात? 2. ठीक आहे. तर हे 3 प्रिन्सिपलच्या भरोशावर आपण हे लिहिलंय. आता पहा जरा, हे झालं एका ऍटम साठी. मी जर सपोज 2 mg चे ऍटम घेतले, 2 mg चे ऍटम जर मी कंबाईन करायचा प्रयत्न केला, 2 mg चे ऍटम मी कंबाईन करायचा प्रयत्न केला तर काय होईल? पहा जरा, 2 mg चे ऍटम जर मी कंबाईन करायचा विचार केला तर एका mg च्या ऍटमची 1s, दुसऱ्या mg च्या ऍटमची 1s, ह्या दोन कंबाईन होईल आणि त्याच्यापासून 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनेल. पहा, ही वाली एक आणि एक दुसरी वाली. ठीक. तसंच या सिच्युएशन मध्ये जसं 1s ओव्हरलॅप झाला एका mg च्या दुसऱ्या mg सोबत,
तसंच 2s पण ओव्हरलॅप होईल दुसऱ्या mgच्या 2s सोबत आणि दोन आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल भेटेल. सिमिलरली इकडे पण 2p 2p त्यानंतर 3s म्हणजे दोन दोन भेटून राहिला. आता या केस मध्ये जर विचार करतो तर तीन आहेत, तीन ऑर्बिटल आहेत, तर तीन ऑर्बिटल आहेत तर अपेक्षित काय असते तर 3 आणि इकडच्या 3 तिकडच्या 3 म्हणजे टोटल किती तयार होईल 6 तयार होईल. कशामध्ये 2p मध्ये. त्याचप्रमाणे 3s मध्ये 2 तयार होईल, एक याचा एक ऑर्बिटल आणि दुसऱ्याचे एक ऑर्बिटल 2 तयार झाला. 2p च्या केस मध्ये पण अशाच टोटल किती तयार होईल 6 तयार होतील, 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल. चला हे जर दोन आपण मॅग्नेशियमचे ॲटम घेतले तर पहा तुम्हाला काय भेटून राहिलं दोन दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल भेटून राहिलं. काही 1s च्या भेटून राहिलं 2, 2s च्या 2, 2p च्या 6, 3s च्या 2 कारण दोन मॅग्नेशियम ॲटम आहे, दोन 2s वापरणार आहे आपण. 2p जे आहे ते 6 भेटून राहिले, 3p आपल्याला 6 भेटून राहिले. आता पहा दोन ॲटम साठी दोन लाईन भेटल्या. ठीक आहे. आता पहा 4 ॲटम घेतले आपण. 4 ॲटम जर आपण कंबाईन करतो म्हटलं LCAO नुसार तर आपल्याला 4 मॉलिक्युलर ऑर्बिटल मिळेल. म्हणजेच काय होऊन राहिलं जसं जसं मी ॲटमची संख्या वाढून राहिलो तसं तसं हा जो डिफरन्स आहे एनर्जी डिफरन्स, हा एनर्जी डिफरन्स कशा कशामधला DMO आणि ABMO मधला हा डिफरन्स जो आहे तो कमी होऊन राहिला. जरा पहा इथं 4 लाईन झाल्या म्हणजे एनर्जी डिफरन्स कसा झाला कमी झाला. ठीक आहे. इथे पहा 4 लाईन भेटल्या आपल्याला कारण 4 ॲटॉमिक ऑर्बिटल आपण कंबाईन करतोय कोणत्या 2s2. त्यानंतर इकडे सिमिलरली इकडे अजून ऍड होईल. ठीक आहे. इकडे 4 भेटल्या, इकडे पण अजून ऍड होईल. ठीक आहे. त्यानंतर आता काय करतो मी 4च्या जागेवर n नंबर घेतो. n म्हणजे खूप सारे. आता तुम्हाला माहित आहे की n का घेतला मी कारण एखादं स्मॉल मेटॅलिक क्रिस्टल जर मी कन्सिडर केलं, एखादा छोटा कोणताही मेटॅलिक क्रिस्टल मी कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे खूप सारे लहान ॲटम्स असतात जे की क्लोजली स्पेस असतात, जे की क्लोजली स्पेस असतात, खूप सारे ॲटम्स असतात. आता हे जर खूप सारे ॲटम्स जे आहेत त्याच्या ॲटॉमिक ऑर्बिटल ह्या खूप साऱ्या ओव्हरलॅप होतात आणि ओव्हरलॅप होतात आणि त्याच्यामुळे काय दिसते तर पहा इकडे खूप सारे ॲटॉमिक ऑर्बिटल जेव्हा कंबाईन होऊन राहिला त्याच्यापासून आपल्याला खूप लाईन भेटून राहिला, खूप मॉलिक्युलर ऑर्बिटल भेटून राहिला आणि त्याच्यामुळे होते काय तर त्याच्यामुळे होते असं की जो डिफरन्स आहे हा ABMO आणि MO मधला खूप कमी होते आणि हे जे एनर्जी लेवल्स आहेत त्या आपल्याला कंटिन्यू फॅशन मध्ये दिसून राहिल्या. बरोबर. आता हे जे कंटिन्यू फॅशन मध्ये दिसून राहिलं याला म्हणतो आपण बँड. बँडची डेफिनेशन काय आहे तर इट इज कंटिन्युअस सिरीज ऑफ क्लोजली स्पेस, कंटिन्युअस सिरीज of closely space molecular orbital it is continuous series of closely space molecular orbitals, खूप साऱ्या molecular orbital formed by overlapping of atomic orbitals of large number of atoms. लार्ज नंबर ऑफ ॲटमच्या ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप झाल्यामुळे जे आपल्याला कंटिन्युअस सिरीज भेटून राहिली मॉलिक्युलर ऑर्बिटलची त्याच्यामध्ये त्याला आपल्याला आपण बँड असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो बँड. हा बँड बनला 1s ऑर्बिटल्स मुळे. खूप साऱ्या 1s ऑर्बिटल ओव्हरलॅप झाल्या, पुष्कळ साऱ्या ॲटम्स आहेत आपल्याला 1s बँड भेटला. तसाच 2s ऑर्बिटल पासून ॲटॉमिक ऑर्बिटल पासून 2s बँड भेटला. तशाच प्रकारे 2p च्या ओव्हरलॅपिंग मुळे 2p बँड भेटला. त्यानंतर 3s च्या ओव्हरलॅपिंग मुळे 3s बँड भेटला, याला आपण 3s बँड म्हटलं. आणि सगळ्यात शेवटी आपण हा जो बँड भेटला याला म्हटलं आपण 3p बँड. आता जरा लक्षात द्या की जे इलेक्ट्रॉन आतमधल्या शेलमध्ये कोणते इलेक्ट्रॉन आहे 1s2 2s2 2p6 कारण व्हॅलेन्स शेल जे आहे आपली 3 वाली आहे. तर आतमधले जेवढ्याही बँड आहेत, आतमधले जेवढ्याही ऑर्बिटलचे बँड आहेत दे डझंट टेक पार्ट इन कंडक्शन. त्याला म्हणून आपण म्हणतो नॉन बॉन्डिंग. हे जे सगळे बँड आहेत हे नॉन बॉन्डिंग बँड आहेत. कोणते आतमधले शेलवाले. फक्त आता व्हॅलेन्स शेल मधला ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत, व्हॅलेन्स शेल मधला ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे अशा ऑर्बिटल जो बँड तयार करते त्याला म्हणतो आपण व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँड. आता व्हॅलेन्स बँडची डेफिनेशन पाहून घ्या. लोवेस्ट एनर्जी बँड जनरेटेड फ्रॉम फील्ड व्हॅलेन्स ॲटॉमिक ऑर्बिटल. फील्ड व्हॅलेन्स ॲटॉमिक ऑर्बिटल मुळे जो बँड तयार होऊन राहिला त्याला म्हटलं आपण व्हॅलेन्स बँड, ज्याची एनर्जी कमी आहे. आता तुम्ही म्हणाल सर याला काय म्हणायचं तर इट इज हायर एनर्जी बँड फॉर्म बाय व्हॅलेन्स एम्प्टी ऑर्बिटल्स.
ठीक आहे. दिस इज नोन ॲज, या बँडला एक नाव आहे, या बँडला आपण म्हणतो कंडक्शन बँड. कंडक्शन बँड. तर आता पहा, एखाद्या मटेरियल इलेक्ट्रिसिटी का कंडक्ट करते, कशी कंडक्ट करते, तर त्याच्यामध्ये होते काय, तर फ्री इलेक्ट्रॉन कोणते असतात, व्हॅलेन्स वाले. तर व्हॅलेन्स वाले फ्री इलेक्ट्रॉन हे कंडक्शन बँड मध्ये मायग्रेट होतात आणि कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉन हे व्हॅलेन्स बँड मध्ये मायग्रेट होतात. बरोबर. ड्यू टू दिस मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन दिस मटेरियल इज कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरोबर. आता पहा, कंडक्टिव्हिटी ही मटेरियलची कशावर डिपेंड करते, तर ह्या दोघांच्या गॅपवर डिपेंड करते. कोणाच्या व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड. व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये एनर्जी डिफरन्स किती आहे, जेवढा एनर्जी डिफरन्स कमी राहील तेवढा इझिली इलेक्ट्रॉन मायग्रेट होईल आणि जेवढा एनर्जी डिफरन्स जास्त राहील तेवढा इलेक्ट्रॉन मायग्रेट होणार नाही, म्हणजेच अशा वेळेस सबस्टन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही. तर बँड थेअरीचं अप्लिकेशन कंडक्टर साठी, सेमीकंडक्टर साठी आणि इन्सुलेटर साठी आता आपण ब्रीफ मध्ये समजावून सांगू ऑन द बेसिस ऑफ एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड. तर आपण पाहतोय इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर ऑन द बेसिस ऑफ बँड गॅप, म्हणजे एनर्जी डिफरन्स. कोणामधला, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो गॅप आहे तो कमी आहे का जास्त आहे, त्याच्या भरोशावर आपण सांगू शकतो की एखादा सबस्टन्स काय म्हणून काम करेल, इन्सुलेटर, कंडक्टर का सेमीकंडक्टर. ठीक आहे. बँड गॅप म्हणजे काय, एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड. व्हॅलेन्स बँडची डेफिनेशन आपण पाहिली आहे, कंडक्शन बँडची पण डेफिनेशन पाहिली आहे, त्यानंतर बँड गॅप. बरं, ठीक. आता सगळ्यात पहिले आपण कन्सिडर करू इन्सुलेटर. इन्सुलेटरच्या केसमध्ये जर पाहतो म्हटलं तर व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड हे पूर्ण, व्हॅलेन्स बँड इज फिल्ड. व्हॅलेन्स बँड हा भरलेला असतो अँड कंडक्शन बँड हा एम्प्टी असतो. सगळ्यात पहिला पॉइंट, हा भरलेला असतो पूर्ण व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड कसा असतो, एम्प्टी. ठीक. त्यानंतर व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड इज सेपरेटेड बाय लार्ज एनर्जी डिफरन्स, लार्ज बँड गॅप. या गॅपलाच फॉरबिडन एनर्जी गॅप पण म्हणतात, याच्यामधला डिफरन्स, और फर्मी एनर्जी गॅप पण म्हणतात. या दोघांमधला डिफरन्स खूप जास्त असतो. आता खूप जास्त जर डिफरन्स आहे एनर्जी डिफरन्स, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नॉर्मल कंडिशनवर किंवा हाय टेम्परेचरवर इथून इथपर्यंत मायग्रेट होऊ शकत नाही. नॉर्मल कंडिशन किंवा कोणत्याही सिच्युएशन मध्ये हे जे इलेक्ट्रॉन आहे व्हॅलेन्स बँड मधले ते इथं मायग्रेट होऊ शकत नाही. आणि जर हे इलेक्ट्रॉन मायग्रेट झाले नाही तर असा मटेरियल ज्याच्यामध्ये बँड गॅप खूप जास्त आहे, इट विल ऍक्ट ॲज अ इन्सुलेटर, इट डझंट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. बरोबर. ठीक. आता याचं जर एक्झाम्पल मी पाहतो म्हटलं तर एक्झाम्पल पहा, आपण डायमंड घेतलं. डायमंड मध्ये कार्बन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 1s2 2s2 2p2 आणि 3s0 3p0. जरा इकडे पहा, याच्यात व्हॅलेन्स कोणती आहे, व्हॅलेन्स ही आहे. ठीक आहे. हा व्हॅलेन्स बँड बनवणार. बरोबर. 2s आणि 2p काय बनवणार, व्हॅलेन्स बँड. आणि हा काय बनवणार, पहा, हा बनवणार तुमचा कंडक्शन बँड. जरा लक्ष द्या, 2 एनर्जी लेवल आणि 3 एनर्जी लेवल याच्यामध्ये बऱ्यापैकी डिफरन्स आहे, म्हणून हे दे आर लार्जली सेपरेटेड. हा बँड बऱ्यापैकी भरलेला असतो, कोणता, व्हॅलेन्स बँड डायमंडच्या केसमध्ये. आणि कंडक्शन बँड पहा एम्प्टी असतो, पण एनर्जी डिफरन्स खूप जास्त असल्यामुळे डायमंड इज ऍक्ट ॲज इन्सुलेटर. ग्राफाइटचं आपण त्याच्या स्ट्रक्चरच्या भरोशावर एक्सप्लेन केलंच आहे. बरोबर. चला, दुसरा आहे सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर मध्ये काय होते, तर सेमीकंडक्टर कोणाला म्हणायचं, तर असे मटेरियल ज्याची कंडक्टिव्हिटी इन बिटवीन आहे, कंडक्टर पेक्षा थोडीशी कमी आहे आणि इन्सुलेटर पेक्षा थोडीशी जास्त आहे, कंडक्टिव्हिटी इन बिटवीन आहे. त्यानंतर गॅपचा जर विचार करतो म्हटलं, एनर्जी गॅपचा व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला, तर इन्सुलेटर पेक्षा हा जो गॅप आहे हा थोडासा कमी आहे, थोडासा बऱ्यापैकी कमी आहे. ठीक आहे. पहा, गॅप बिटवीन व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड इज लेस दॅन इन्सुलेटर. इन्सुलेटर पेक्षा गॅप कसा आहे, कमी आहे. आणि गॅप जर कमी असला आणि आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल अप्लाय केलं तर इथचे इलेक्ट्रॉन जे आहेत आपण थोडंसं टेम्परेचर वाढवलं तर हे मायग्रेट होऊ शकतात. पण
ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किंवा लो टेम्परेचरवर या इलेक्ट्रॉन जवळ सफिशियंट थर्मल एनर्जी नसते जेणेकरून ते इथून इथं मायग्रेट होऊ शकेल. म्हणून ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किंवा लो टेम्परेचरवर सेमी कंडक्टर डझंट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, कारण त्याच्याजवळ थर्मल एनर्जी सफिशियंट नसते. बरोबर, हेन्स इट ऍक्ट ॲज अन इन्सुलेटर ॲट लो टेम्परेचर. पण जसं जसं टेम्परेचर वाढते तर हे इलेक्ट्रॉनची थर्मल एनर्जी वाढते व्हॅलेन्स बँड मधल्या, आणि हे इझिली जम्प करू शकतात कुठून, व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड आणि कंडक्शन बँड टू व्हॅलेन्स बँड. बरोबर, विच मेक इट कंडक्टर ॲट हाय टेम्परेचर. पण तसं जर पाहतो म्हटलं तर कंडक्टिंग पॉवर याची कंडक्टर पेक्षा थोडीशी कमीच असते. म्हणून वेन इलेक्ट्रिक पोटेन्शियल अप्लाय इट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन लेस एक्सटेंट, कमी एक्सटेंट पर्यंत कंडक्टर पेक्षा. त्यानंतर याची कंडक्टिव्हिटी मी आता सांगितलं, टेम्परेचर वाढलं तर वाढते. का वाढते? कारण थर्मल एनर्जी वाढते इलेक्ट्रॉनची. इलेक्ट्रॉन आर इझिली मायग्रेट फॉर व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड. याचं जर एक्झाम्पल पाहिलं, याचं एक्झाम्पल आहे सिलिकॉन. सिलिकॉनच्या केसमध्ये सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, हे काही याचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यात आपल्याला पाहायला मिळेल की व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला डिफरन्स हा थोडासा कमी आहे. बरोबर. त्यानंतर आपण पाहतोय कंडक्टर्स. कंडक्टर्स कोण असतात? कंडक्टर्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हे जे मटेरियल असतात त्याला गुड कंडक्टर्सच म्हटलं. इलेक्ट्रिसिटी ते चांगल्या प्रकारे कंडक्ट करतात. का कंडक्ट करतात त्याच्या मागं काय बँड थिअरी सांगते ते आपण पहा जरा. इन केस ऑफ कंडक्टर, कंडक्टर मध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड हे एकमेकाला ओव्हरलॅप करत असतात, म्हणजे एकमेकावर ठेवले असतात, एकमेकावर एक्झॅक्टली ठेवले असतात. मग ठेवले असल्यामुळं इथले जे इलेक्ट्रॉन आहेत, इथले इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले, व्हॅलेन्स बँड मधले, हे इझिली इथे एनर्जी गॅप तर काहीच नाही आहे, याच्यामधला डिफरन्स तर काहीच नाही आहे, तर इथचे इलेक्ट्रॉन इझिली कंडक्शन बँड मध्ये जाईल आणि कंडक्शन बँड मधून इलेक्ट्रॉन इझिली कुठे येईल, व्हॅलेन्स बँड मध्ये. म्हणून मेटल्स और कंडक्टर्स, मेटल जे असतात ते गुड कंडक्टर आहे कोणत्याही सिच्युएशनवर जर आपण पाहिलं तर. ठीक आहे. त्यानंतर गुड कंडक्टर, व्हॅलेन्स बँड ओव्हरलॅप विथ व्हॅलेन्स बँड ओव्हरलॅप विथ कंडक्टर बँड, कंडक्शन बँड. ठीक आहे. त्यानंतर कंडक्टिव्हिटी ऑफ अ मेटल इन्क्रीजेस विथ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. जेवढे जास्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन राहील व्हॅलेन्स ऑर्बिट, व्हॅलेन्स बँड मध्ये, तेवढे जास्त कंडक्टिव्हिटी. सगळ्यात शेवटी याची कंडक्टिव्हिटी, मेटलची कंडक्टिव्हिटी किंवा कंडक्टरची कंडक्टिव्हिटी हे डिक्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. असं का? तर असं याच्यासाठी की जसं जसं टेम्परेचर वाढते, तुम्हाला माहित आहे मेटल क्रिस्टल कशापासून बनलं असते, मेटल कॅटायन पासून, आणि त्याच्या बाजूला काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात. जसंही आपण टेम्परेचर वाढून राहिलो, टेम्परेचर वाढल्यानंतर हे जे ॲटम्स आहेत हे व्हायब्रेट होतात, आणि व्हायब्रेट झाल्यामुळे थोडंसं मोशन कॉज करतात, आणि या मोशनमुळे हे जे इलेक्ट्रॉन मायग्रेट होणारे आहेत ते मागं ओढल्या जाते, हे ओढल्या जाते. म्हणून ते इलेक्ट्रॉन जास्त फ्री राहत नाही, जास्त इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. कशामुळे? तर व्हायब्रेशनल मोशनमुळे. कोणत्या सिच्युएशनवर होते? जेव्हा हाय टेम्परेचर होते. म्हणून आपण म्हणतो कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. त्याच्यानंतर पहा आता काही एक्झाम्पल घेतो मी. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम घेतला आपण. मॅग्नेशियम मध्ये 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p, 3p, 3p0. याच्यामधले हे इनर ऑर्बिटल आहे, नॉन बॉन्डिंग, पार्टिसिपेट करणार नाही. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे 3s, 3s विल फॉर्म व्हॅलेन्स बँड. हा काय बनवते? हा बनवते व्हॅलेन्स बँड. आणि 3p जे व्हॅलेन्स आहे पण एम्प्टी आहे, हाय एनर्जी वाला, तो काय बनवेल? तो बनवते कंडक्शन बँड. पण दोघांमधला जो एनर्जी डिफरन्स राहते 3s आणि 3p मधला एनर्जी डिफरन्स काहीच नाही राहत, म्हणजे ते ओव्हरलॅप होतात. त्याच्यामुळे इथले इलेक्ट्रॉन, 3s मधले इलेक्ट्रॉन हे 3s आहे आणि हे 3p आहे, तर इथले इलेक्ट्रॉन इझिली इथं मायग्रेट होतात, इथले इलेक्ट्रॉन इथं इझिली मायग्रेट होतात. व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड, कंडक्शन बँड टू व्हॅलेन्स बँड. अशा प्रकारे मेटलचं व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड आपल्याला सांगता येईल. सगळ्यात शेवटी एक पुस्तकात सोडियम बद्दल त्यांनी सांगितलं आहे. सोडियमचं याने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2, 2p, 2p6, 3s1, 3p0. आता जरासं सोडियमच्या केसमध्ये मला डाऊट आहे, म्हणजे तुम्ही थोडंसं चेक करून घ्याल. जसं पुस्तक म्हणते त्यानुसार मी सांगायचा प्रयत्न करतो. मे बी थोडंसं त्याच्यात आपल्याला अजून पाहावं लागेल. ठीक. आता या केसमध्ये दिसून राहिलं हे इनर इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. याच्यापैकी 3s1 हा जो तयार करेल तो व्हॅलेन्स बँड तयार करेल, हे आपल्याला माहित आहे.
जरा लक्ष द्या. जसा ही 3s बँड बनेल त्याच्यामध्ये हाफ पहा याची कॅपॅसिटी किती होती 2 ची आणि भरला किती आहे 1. म्हणजे किती भरला असेल हा बँड हाफ भरला असेल. या बँडला मी काय म्हटलं 3s बँड. ठीक आहे. याच्यापैकी जो हाफ भरलेला बँड आहे अकॉर्डिंग टू बुक हाफ भरलेला बँड हा व्हॅलेन्स बँड म्हणून काम करते आणि रिमेनिंग जो बँड आहे हाफ वाला म्हणजे याचा अर्थ 3s जो आहे तो ड्युअल नेचर डुप्लिकेट डबल रोल प्ले करते. व्हॅलेन्स बँड भरलेला आणि जे एम्प्टी दिसून राहिला हा कंडक्शन बँड म्हणून काम करते आणि व्हॅलेन्स बँड और कंडक्शन बँड हे ओव्हरलॅप होऊन राहिले म्हणून इथचे इलेक्ट्रॉन इझिली मायग्रेट होतात आणि मायग्रेट झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. ठीक, अशा प्रकारे पुस्तकात एक्सप्लेन केलं आहे. किंवा अजून आपल्याला असंही म्हणता येईल की इथं काय राहील अजून 2p पण राहील आणि 2p पण ओव्हरलॅप होईल याला. सॉरी 2p नाही 3p ओव्हरलॅप होईल बरोबर. आणि ओव्हरलॅप झाल्यामुळं हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकते बरोबर. पहा मी अजून करेक्शन करतो जरासं. पुस्तकानुसारच बोलतो मी सध्या. व्हॅलेन्स बँड कसा तयार होते तर हाफ 3s बँड ज्या भरलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हॅलेन्स बँड तयार होते आणि हाफ जो कंडक्शन बँड एम्प्टी आहे त्याच्यामुळे काय तयार होते कंडक्शन बँड तयार होते. हाफ 3s जो हा एम्प्टी आहे त्याच्यामुळे कंडक्शन बँड तयार होते. इलेक्ट्रॉन मायग्रेट झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. तर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण सेमीकंडक्टर्स त्याच्या टाइप्स आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी पाहणार आहे जो की या युनिटचा सगळ्यात लास्ट टॉपिक आहे.